नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज SRPF धुळे काल झालेला 11 तारखेला झालेल्या पेपरचं आज विश्लेषण घेणार आहोत. तर सर्वांनी एकदम लक्षपूर्वक ऐकायचंय. तर चालू करत आहोत पहिल्यांदा GKGS पासून आपण. आता GKGS हे 26 नंबर ऑप्शन पासून चालू आहे. तर आता हे पण जाता घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 48. आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? ऑप्शन ए हायड्रोपेनिट्रिया, ऑप्शन बी गलगंड, ऑप्शन सी न्यूट्रोपेनिया आणि ऑप्शन डी मूळदोष. तर कुठला रोग होतो? तर ऑप्शन ए हायप्रोनॅटिमिया. खालीलपैकी प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही? ए क्षय, बी नायटा, सी घटसर्प, डी कर्करोग. तर कुठला रोग संसर्गजन्य नाही? तर डी ऑप्शन डी कर्करोग. प्रश्न क्रमांक 50. संपादित गुणांचा अनुवंश सिद्धांत कोणी मांडला? ए चार्ल्स डार्विन, बी अल्फ्रेड रसेल, सी लॅमार्क, डी ऑप्शन यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर सी लॅमार्क. प्रश्न क्रमांक 37 पासून घेऊया आता. मॅचेस्टर ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातील कोणत्या शहरास म्हटले जाते? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी इचलकरंजी, ऑप्शन डी नागपूर. तर मॅचेस्टर ऑफ महाराष्ट्र कुठल्या शहराला म्हणले जाते? तर इचलकरंजी याला मॅचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 38. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी व ताराबाई बोडक यांनी स्थापन केलेल्या ग्राम बाल शिक्षण संस्थेचे निगडीत असलेले पालघर जिल्ह्यातील स्थळ कुठले आहे? तर ऑप्शन ए कल्याण, ऑप्शन बी डहाणू, ऑप्शन सी तलासरी, ऑप्शन डी बोर्डी. तर कुठले आहे? तर बोर्डी आहे. ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. वनस्पती अहवाल 2021 नुसार भारतातील एकूण जमिनीपैकी किती टक्के जमीन वनाखाली आहे? तर एकूण जमिनीपैकी किती टक्के क्षेत्र वनाखाली आहे? तर ऑप्शन ए 21.71, ऑप्शन बी 33%, ऑप्शन सी 40%, ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 21.71% क्षेत्र वनाखालील आहे. आणि एकूण क्षेत्र विचारलं भारतातील किती टक्के क्षेत्र आहे? तर 33% क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 40. लिग्नाइट हा एक प्रकारचा दगडी कोळसा असून भारतात त्याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात? ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी राजस्थान, डी तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी तामिळनाडू. सर्वात जास्त साठे तामिळनाडूमध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 41. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? ए व्यापारी, 2 गिरणी कामगार, सी राष्ट्रीय नेते, डी जमीनदार. कुठले होते? तर गिरणी कामगार हे आघाडीवर होते. प्रश्न क्रमांक 42. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? ए गदर, बी नवभारत, सी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, डी नवजीवन सैनिक संघ. तर कुठले स्थापन केले होते? तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन त्याचे अध्यक्ष होते. खालीलपैकी प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही? ए पवन ऊर्जा, बी भूऔष्णिक ऊर्जा, सी दगडी कोळसा, डी सौर ऊर्जा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दगडी कोळसा हे ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही. प्रश्न क्रमांक 44. भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? ए KM मुंशी, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी ग माळवणकर, डी मोदुरी सत्यनारायण. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर डी मोदुरी सत्यनारायण. प्रश्न क्रमांक 45. भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे उल्लंघन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आले आहे? ऑप्शन ए अमेरिकी संविधान, ऑप्शन बी जर्मनीचे वायमर संविधान, ऑप्शन सी जपानचे संविधान, ऑप्शन डी फ्रान्सचे संविधान. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन बी जर्मनीचे वायमर संविधान. या आणीबाणीच्या काळातील मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व जर्मनीच्या देशाच्या संविधानातून स्वीकारण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 46. अल्पसंख्याक समूहांच्या हितसंबंधीचे संरक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? ए संविधान कलम 25, ऑप्शन बी संविधान कलम 23, ऑप्शन सी संविधान कलम 26, ऑप्शन डी संविधान कलम 29. याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर डी संविधान कलम 29. प्रश्न क्रमांक 47. जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे? ए थायमिन, बी बायोटिन,
सी रेटिनॉल आणि डी नियासिन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रेटिनॉल. प्रश्न क्रमांक 26. नुकतेच विशाळगडावरील कंदील पुष्पवर्गातील वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आले, ते नाव कोणते? ऑप्शन ई सरोपेजिया शिवरायांनी, ऑप्शन बी छत्रपती शिवराय, ऑप्शन सी सरोपेजिया छत्रपती, ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सरोपेजिया शिवरायांनी. प्रश्न क्रमांक 27. सन 2024 मध्ये फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हे कोणाला सन्मानित करण्यात आले? ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी श्रीमती द्रौपदी मुर्मू, ऑप्शन सी श्रीमती सोनिया गांधी, ऑप्शन डी श्री लालकृष्ण अडवाणी. तर कोणाला सन्मानित करण्यात आले? ते भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातोय? ए ऑप्शन ए 9 ऑगस्ट, ऑप्शन बी 16 जुलै, ऑप्शन सी 15 ऑगस्ट, ऑप्शन डी 5 जुलै. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 9 ऑगस्ट. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? तर 9 ऑगस्टला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29. वैयक्तिक क्रीडा प्रकारात खालीलपैकी कोणास 2 ऑलिम्पिक पदके मिळालेली नाहीत? ऑप्शन ए सुशील कुमार, ऑप्शन बी पी.व्ही. सिंधू, ऑप्शन सी नीरज चोप्रा, ऑप्शन डी खशाबा जाधव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खशाबा जाधव. प्रश्न क्रमांक 30. अंतिम पंगाल ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारात संबंधित आहे? ऑप्शन ए नेमबाजी, ऑप्शन बी भालाफेक, ऑप्शन सी कुस्ती, ऑप्शन डी यापैकी नाही. तर कुठल्या खेळात संबंधित आहे? तर ऑप्शन सी कुस्ती. अंतिम पंगाल ही खेळाडू कुस्ती या खेळात संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 31. अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? ऑप्शन ए अशोक सराफ, ऑप्शन बी नाना पाटेकर, ऑप्शन सी दिलीप प्रभावळकर, ऑप्शन डी मोहन जोशी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिलीप प्रभावळकर. प्रश्न क्रमांक 32. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे? ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी चिली, ऑप्शन डी रशिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रशिया. प्रश्न क्रमांक 33. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 12 मे, ऑप्शन बी 7 जुलै, ऑप्शन सी 12 जून, ऑप्शन डी 7 जुलै. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 12 मे. प्रश्न क्रमांक 34. विभागीय गहू व संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? ऑप्शन ए अकोला, ऑप्शन बी परभणी, ऑप्शन सी महाबळेश्वर, ऑप्शन डी पाडेगाव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 35. गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याचे नवीन स्वरूप म्हणजे कुठले? ऑप्शन ए भारतीय साक्ष कायदा 2023, ऑप्शन बी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, ऑप्शन सी भारतीय न्याय संहिता 2023, ऑप्शन डी यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. प्रश्न क्रमांक 36. अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए धुळे, ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन सी जालना, ऑप्शन डी पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धुळे. अशा प्रकारे आपण GK आणि GSचे पूर्ण प्रश्नाचं विश्लेषण घेतलेलं आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत दुसऱ्या जिल्ह्याच्या SRPFचे विश्लेषण घेणार आहोत. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि कोणी